समाजचार विमल ब्रह्मनिरूपण. ब्रह्म अत्यंत विशाल अरूप असून अनंत ब्रह्मांडांना आत बाहेर व्यापून असते. आपल्या सामान्य दृष्टीला ब्रह्मांड केवढं तरी मोठं आहे, परंतु ब्रह्म मात्र त्याला एका अंशाने व्यापून उरते. अशा या ब्रह्माला कोणतीही उपमा नाही, परंतु त्यातल्या त्यात जवळचा असा आकाश तेवढा आहे आणि मायेला चंचल वायूची उपमा देतात. वास्तविक इंद्रियांनी होणाऱ्या सर्व क्रिया ब्रह्मामध्येच घडतात, पण आपल्याला मात्र ते कळत नाही. ते कळण्यासाठी दृष्टिकोन बदलायला हवा. मन बुद्धीला सूक्ष्माचा वेध घ्यायला शिकवायला हवं. ऐकूया तर. श्रीराम ब्रह्मनभाहून निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे. 21 स्वर्गे 7 पाताळ, मिळून एक ब्रह्मगोळ, ऐसी अनंत ते निर्मळ, व्यापून असे. अनंत ब्रह्मांडांखालते, अनंत ब्रह्मांडांवरुते, तेणे विणस्थळरिते, अणुमात्र नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, ऐसी वदे लोकवाणी, तेणे विणरिता प्राणी, एकही नाही. ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थासी व्यापून ठेले, सर्वामध्ये विस्तारले, अंशमात्रे. अंशमात्रे सृष्टी भीतरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी, माईल कैसे. ब्रह्मास दृष्टांत न घडे, बुझावया देणे घडे, परिदृष्टांती साहित्य पडे, विचारिता आकाश. म्हणून ब्रह्म जैसे गगन, आणि माया जैसा पवन, आडळे परिदर्शन नव्हे त्याचे. शब्दसृष्टीची रचना होत जात क्षण, परंतु ते स्थिरावेना, वायूच ऐसी. असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक, व्यापून आहे. असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक, व्यापून आहे. पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे ते न नासे, जळ शोषे ते न शोषे, जळी असोनी. तेजी असे परी जळेना, पवनी असे परी चळेना, गगनी असे परी कळेना, परब्रह्म ते. शरीर अवघे व्यापले, परी ते नाही आढळले, जवळीच दुरावले, नवल कैसे. काही नाही से वाटले, तेथेची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले, आपणासी धन. पोथी वाचू जाता पाहे, मातृकामध्येची आहे. मातृका म्हणजे अक्षर. नेत्री निघोनी राहे मृदपणे. श्रवणे शब्द ऐकता, मने विचार पाहता, मनास बाह्य तत्वता, परब्रह्म ते. चरणे चालता मार्गी, जे आढळे सर्वांगी, करे घेता वस्तू लागी, आडवे ब्रह्म. असो इंद्रिये समुदाव, तयामध्ये वर्ते सर्व, जाणो जाता मोडे हाव, इंद्रियाची. ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहो नेणे, अंतर्वृत्तीची खुणे, अंतर्वृत्ती साक्ष. ऐसे ब्रह्म शाश्वत,
जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत, अनुभवे जाणावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमल ब्रह्म निरूपण नाम समास चौथा. श्रीराम.